कोणताही उल्लेख न करता 363 कलम दाखल केलं। तर मी बांगर साहेबांना विचारू इच्छितो की ही मुलगी अल्पवयीन आहे, या मुलीला ज्या व्यक्तीने अगवा केलं किंवा अपहरण केलं अशा व्यक्तीवर पोस्कोचा गुन्हा का दाखल केला नाही, अशा प्रकारचा प्रश्न मी या बांगर साहेबांना विचारतो। त्याचबरोबर 363 कलम दाखल केली, परंतु त्या व्यक्तीचं समोरच्या व्यक्तीचं नाव सुद्धा याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला नाही। तर मग तपास कोणत्या प्रकारे चालू आहे, अशा प्रकारचा प्रश्न या व्हिडिओ मार्फत विचारतो। अतिशय गंभीर परिस्थिती आहे। मानवाच्या मुली या सुरक्षित नाही आहेत, मागासवर्गीयच्या मुली या सुरक्षित नाही आहेत, महिलांची सुरक्षितता ही पेशीला टांगलेली आहे। अशा या प्रकरणामध्ये या कुटुंबानं करायचा काय, असा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो। काल हे उपोषणाला बसले, परंतु कलेक्टर साहेबांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना उपोषण करण्यास टाळाटाळ केली। परंतु आम्ही जेव्हा तिथे गेलो त्यांना सांगितलं की आचारसंहिता सध्या शिथिल झालेली आहे, हे कोणत्या राजकीय पार्टीचे नाही आहेत, कोणत्या संघटनेचे नाही आहेत, एक सामान्य कुटुंब मातंग समाजाचं हे आपल्या मुलीचा शोध लागावा या हेतूनेच ते बसलेले आहेत। तरी त्यांना परमिशन देण्यास टाळाटाळ केली, परंतु कायद्याच्या रक्षणासाठी आम्ही ऑल इंडिया ब्लू टायगर सेना नेहमी समोर राहते। कोणत्याही अनुचित प्रकार न घडावा आणि आदेशाचं उल्लंघन न व्हावं या उद्देशानं आमचा जे उपोषण चालू आहे। सर्व मोहिते कुटुंब आज इथे उपोषणाला बसलेलं आहे। सरकारी अधिकारी आणखीन पण कोणतं त्यांना भेटायला आलेलं नाही कलेक्टर ऑफिसचं। तरी कलेक्टर मॅडम यांना विनंती करतो की आपण सुद्धा एक महिला आहेत आणि ही मुलगीसुद्धा एक महिला आहे, आपण या प्रकरणाकडे लक्ष द्यावं। जी मुलगी बेपत्ता झालेली आहे त्या मुलीचं नाव मी सध्या घेऊ इच्छित नाही, परंतु सुनील मोहिते यांची मुलगी आहे। ही मुलगी गेल्या 3 ते 4 महिन्यापासून बेपत्ता आहे। तरी अधिकारी हे काम चालू आहेत असं बोलतात। काल बांगर साहेबांना कॉल केला, परंतु तपास चालू आहे असे म्हणतात। आणि आम्हाला